आज आपल्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे काही पदाधिकारी, काही कार्यकर्ते उपलब्ध आहेत. जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर पहिल्यांदाच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा योग आला आहे. नगरपालिका निवडणुकीत काही उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, त्यानंतर माघारी देखील घेण्यात आली. याबाबत वेगवेगळ्या चर्चा समाज माध्यमात झाल्या होत्या. याबद्दल आपल्यासोबत बोलण्यासाठी विशाल लामखेडे आहेत. बोला. सर्वप्रथम तर जय महाराष्ट्र. बरेच दिवसापासून पत्रकार परिषद घेऊन मनातली इच्छा जनतेला सांगायची इच्छा व्यक्त होत होती. आज सर्व एकत्रित येऊन आज आम्ही आमच्या मनातील काही भावना आहे त्या आम्ही सांगू इच्छितो. आपण बघितलेले असाल, जामनेर नगरपालिकेमध्ये नगरपालिकेचा कार्यक्रम मंजूर झालेला होता. नगरपालिकेचं वातावरण तयार झालेलं होतं. त्याच्यामध्ये शिवसेना शिंदे साहेबांची आम्ही उमेदवार करण्यासाठी आम्ही इच्छुक होतो. आमची संपूर्ण टीम उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक होती. पण काही गोष्टी आमच्या कानावर अशा आल्यात, काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अगोदरच काही असं वातावरण तयार करून ठेवलेलं होतं की जे ऐकल्यामुळे निवडणूक लढण्यासाठी कुठंतरी आमची इच्छाशक्ती कमी पडली. कारण ज्या घडामोडी अगोदरपासून आखून ठेवलेल्या होत्या आणि त्या आमच्या कानावरती आल्या की काहीतरी असं घडणारं आहे, त्याच अनुषंगाने आज आम्ही 13 उमेदवार आमचे शिवसेना आणि युवा सेनेचे आम्ही देणार होतो. मात्र आम्ही सावध झालो की आपण जर 13 उमेदवार जर आपण नगरपालिकेमध्ये दिले तर कुठेतरी जामनेर नगरपालिकेमध्ये बिनविरोधचा आकडा हा वाढू शकतो. आणि जबाबदारी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे असल्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये जास्त काही हस्तक्षेप केलेला नाही. आणि आजही आम्ही इथं जामनेर तालुक्यातील आणि शहरातील सर्व शिवसेना आणि युवा सेनेचे पदाधिकारी आहेत. याच्यामध्ये काही इच्छुक जामनेर शहरातील उमेदवार देखील आहेत की जे उमेदवारी करण्यास इच्छुक होते, परंतु काही प्रमुख पदाधिकारी होते ज्यांच्यामुळे आज आम्हालाही कुठंतरी मान खाली घालण्याची वेळ आलेली आहे. तरी पण आम्ही शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून यापुढे येणाऱ्या जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील किंवा इतर सहकार क्षेत्रातील कोणत्याही निवडणुका असतील, त्याच्यामध्ये आम्ही संपूर्ण ताकदीने शिवसेना आणि युवा सेना उतरणार आहोत. आणि जामनेर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वार्डामध्ये शिवसेना व युवा सेनेची शाखा कशी लागेल याच्यावर आम्ही भर देणार आहेत. जय महाराष्ट्र. शिवसेनेच्या तालुका प्रमुख या नात्यानं, उपतालुका प्रमुख या नात्यानं काही जामनेरमध्ये आम्ही सगळे उमेदवार तयार करले होते नगरपालिकेच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी. सगळे इच्छुक फॉर्म बी भरले होते. इच्छुक फॉर्म सुद्धा भरले होते आम्ही. इच्छुक फॉर्म भरल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की नगराध्यक्ष सुद्धा तयार होता आमचा. नगराध्यक्ष सुद्धा तयार होता आमचा. त्याचे उमेदवार सुद्धा आम्ही तयार केले होते. पण आमच्या कानावर काही अशा घडामोडी आल्या की आमचे जे तालुका प्रमुख जे नेमलेले आहे ते कारस्थान करून सणा कोणाला विश्वास न घेता त्यांच्या मनाने मनमानी करत त्यांनी काही इतरांची हातमिळवणी करून किंवा आपण याच्यात लढू, तर त्याच्यामुळे आम्हाला ते कानावर आल्यानंतर आम्ही सर्व उमेदवार आमचे जे इच्छुक होते आम्ही कोणालाही सांगून दिलं की बा आपल्याला काही भरायचं नाही, आपल्याला काही लढायचं नाही आहे, आपण माघार घेऊ. आपल्याला काही इच्छुक जेवढे होते सगळ्याला आम्ही माघार फॉर्मच भरले नाही. निरीक्षक सुद्धा आले आमच्याकडे, त्यांना पण आम्ही सांगितलं की आमच्या कानावर काही विषय आले आहे, आम्ही तो सगळे उमेदवार आम्ही कोणीच फॉर्म भरत नाही, आम्ही लढत नाही, आम्ही कोणाचे दबलेले नाही. आम्ही उमेदवाराला सुद्धा सांगलं की आपण लढलो नाही तरी चालेल, पण विकल्याने गेला पाहिजे, स्वाभिमान विकल्याने गेला पाहिजे आपला. तरी पक्षाचे सर्व पक्षावर आमचे शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून याच्या पुढे जिल्हा परिषद, पंचायत समिती
आम्ही आमची शिवसेनेची ताकद दाखवून देऊ